अरे मोहिनी, चल मी चाललो काय आता ड्युटीवर जातो. पाहिजो सांभाळजो. आणि डब्बा दिला नाही मला करून. आज मला काय मी अजून कॅन्टीनवरच का लागेल काय तर. तुमच्याकडून सकाळी उठून डब्बाही करून देणं होत नाही आमच्यासाठी. राजेशजी, रोज तुम्ही किती वाजता जात असता ड्युटीवर? याचा विचार करा पहिले, नंतर मला बोला. मी जर गुन्हेगार असेल तर मला बोला तुम्ही, नाही तर बोलू नका. 12 वाजता जातो मग. मग आज किती वाजले? 9 वाजता तुम्ही आज ड्युटीवर चालले. मग तुम्ही सांगा, मी काय वाट पाहिन का 12 वाजता जाते तर मी 11 वाजता तुम्हाला डब्बा करून देईन. तुम्ही जर असे 9 वाजता चालले जाल, मला माहित आहे काय, तुम्ही मला रात्री सांगायला नव्हतं पाहिजे का मोहिनी मला डब्बा करून देतो, सकाळी मी 9 वाजता जाणार आहे. आणि असे कुठं चालले तुम्ही एवढ्या घाईनात? एवढ्या सकाळी तर तुमचं ऑफिसही नाही उघडत. बॉसच्या घरी जायला लागते आज. आज बॉसच्या घरी मीटिंग आहे आमची सगळीची. म्हणून तिथं जायला लागते. सगळे एम्प्लॉईज आज तिथं जमा होणार आहे. नाही तर एवढ्या लवकर जातो काय मी? 11:30 12 वाजता जातो. पण आज आम्हाला तिथं जमा व्हायला लागते बॉसच्या घरी. बॉसच्या घरी? बॉसच्या घरी कोण मीटिंग ठेवत असते? खोटे नका बोलू. कुठं चालले सांगून द्या मला सारख्यानं. नाही तर मग मी बिघडली तर मग मला नसून मोहिनी बिघडते म्हणून. चालला म्हणते तर चालला असं. एवढी कायले विचारपूस करायला लागते? हा, आमच्या जमान्यात नव्हतं बापा असं. नवऱ्याला विचारता नाहीये, काही तर पुसता नाहीये. कुठं चालले आणि काय चालले? जिथं जात असेल तिथं जाय. पण आपल्याला सांगे नाही म्हटलं बायकोली एक शब्दही. म्हणूनच तात्याबाई पहिल्याचे माणसं जास्त वरत चढले कोणी. हा, बायकोले बोलते तर बायका शब्द बोलत नाही. मग आताच्याच बाया बरोबर आहे का नवऱ्याला विचारपूस करते? काऊन नाही विचारावं बा? तिला जाऊ द्या बरं, कुठं तो विचारपूस करत नाही काय? मग तिनं काऊन नाही विचारपूस करावं? त्याले अधिकार असते तो तिचा विचारपूस करायचा. कुठं चालले, काय चालले. आणि कमी जास्त झालं काही म्हणजे मग घरातले लोक काय म्हणते, बापा असं कसं माहित नाही म्हणते बायकोले. नवरा कुठं गेला होता, काय गेला होता, एवढं कसं माहित नाही म्हणते. मग बायकोलेच दोष देते तिकूनही. इकूनही विचारपूस केली तर बायकोलेच दोष देते लोक. हेच बरोबर होतं, दाबून ठेवे बैल येतं. नाही तर हे अशी करते मग तुझ्यासारखी बाहेर राहते ना काही. हा, सगळेच माणसंही खराब नाही, सगळेच बाया खराब नाही, पण तुझ्यासारख्या राहते ना काही. मी काय ना खराब आहे? मी कोणती खराबी केली सांगा बरं? कोणता खराबपणा करतो मी? बोलतो म्हणून झाली मी खराब? नाही. आणि जो बोलत नाही मुगजोडासारखा राहते तो चांगला. हे कुठचं हे होय? राजेशजी, पहिले सांगा मला तुम्ही कुठं चालले. खरं बोल जा, खोटं बोलू नका. नाही, खरंच जायला लागते ना मोहिनी. बॉसच्या घरीच जायला लागते. बॉसच्या घरी या सगळे पार्टी आहे. बॉसची अॅनिव्हर्सरी आहे कोणी म्हणून. तर आम्ही काय 2 घंटे काम करू, बाकी वेळेत मग पार्टी करू. हा ठीक आहे, जा मग. कधी याल? वापस कधी याल म्हटलं? संध्याकाळ येईन काय का लवकर या? नाही, संध्याकाळच्या पहिलेच येईन. तरी 5 वाजता येऊन जाईन आज. तसा रोज मध्ये 6 7 8 वाजता येईन. आज जरासं लवकर येईन रोजच्या पेक्षा. का हो? बाय असं खोटं बोललं का नाही तसं होते. आता मला असं वाटन का तुम्ही खोटं बोलता? नाही वाटन काय? तुम्ही काय म्हटलं मला डब्बा केला नाही आणि आता म्हणता का बॉसच्या घरी पार्टी आहे. मग बॉसच्या घरी जर पार्टी आहे तर डब्बा काय नाही लागते? खरंच बोलून राहिले ना राजूजी तुम्ही? अरे बा, खरंच बोलून राहिलो. पाहिजे असेल तर चल माझ्यासोबत. सोबत चाल. अन्न नाही तर स्वप्नील फोन लावून विचारून घे खरं आहे का खोटं आहे तर. अरे बा, बॉसच्या घरी खरंच आहे, अॅनिव्हर्सरी आहे त्याची. त्यानं सांगितलं का घरीच्या म्हणून. 2-3 घंटे काम करू आम्ही. आमचं काम झालं म्हणून त्या 9 वाजता चाललो. बॉसनं सांगितलं 9 वाजतापासून आता 1 घंटा लागतेस आम्हाला जायला. 10 ते 1 काम करा, बाकीच्या वेळेस मग पार्टी करा. तर तोपर्यंत आपल्याला खायला देईन काय ते. म्हटलं थोडंसं आपल्या सोबत असलं, एखादी पुडी गिडी तर आपण खाऊन घेतो. मग आपल्याला तेवढाच आधार राहते. तिथं किती वाजता भेटते जेवायला आणि काय भेटते, 2 वाजते का 3 वाजते, म्हणून राहिलो होतो. नाही, तेवढा भरोसा गिरोसा आहे मला तुमच्यावर. त्या स्वप्नील भाऊजीवर नाही आपला भरोसा. त्याच्यावर काय भरोसा करू मी? स्वतःच तर लपडेला आहे ते. आणि त्याच्यावर भरोसा करायला लावता काय मला? ते तर काय म्हणते तर तुम्ही राहान घरी आणि तुम्हाला त्याला खरंच फोन केला का तुमच्यासोबत आहे काय तर हो म्हणून माझ्यासोबतच आहे म्हणून राजेश. अशातले माणूस आहे तो. त्या माणसाला विचारून काय मी? तुमच्यावरच भरोसा आहे मला. पण भरोशाला एकच काम कर जा. बिन भरोशासारखं जर काम केलं ना तुम्ही तर तुम्ही आहे ना मी आहे मग. चाल येतो मग मी. हो या. केवढं भेटे हो माय पोरग. हा, ह्या चुडेलले केवढं भेटे. हा, दबून दबून राहते बिचार. जरासं त्याला हे नाही का स्वतःच्या मनानं काही करण म्हणून रे दाबू दाबू ठेवतो त्याले. काय भेटते हो तुला असं करून? आता काय तसंच राहावं लागते नवऱ्यासोबत. मग नवऱ्याला का मोकाट सोडून देऊ काय मी? कुकडे जाईन कुकडे फिर. मी नाही करणारी बाई होई ते. हा, ते पा स्वप्नील भाऊजी कसे बिघडले. बायकोनं लक्ष नाही दिलं तर मग बिघडलं तर तिकून बैलेच दोष देता काय? मग बैले तरी नका दोष देऊ. काय माणूस बिघडला तर तेव्हाही तिलाच म्हणता माय मोकाट सोडून दिलं बाई बायकोनं म्हणून तर बिघडला तो. हा, तिचं लक्ष नव्हतं त्याच्यावर. तिकून नाही बोलायला होता. मग बरं झालं मी अशीच देतो लक्ष. एवढं मग धीट पोरग माय बकरीवाणी होऊन गेलं बापा, वाघासारखं पोरग आता. आता बाई ती बायासारख्याच गोष्टी करते. आपल्या नवऱ्यावर लक्ष देत कोणावर देत? तिकून म्हणून लोकांवर लक्ष द्यायला लागन तर काय म्हणून लोकांवर लक्ष देते म्हणून दुसऱ्या माणसावर, आपल्या माणसावर नाही द्यावं काय म्हणून. असे आहे घरातलेच लोक आपल्याला जागा देते बोलाले. चल पापा, आता राजेशची तर गेले. जाऊ काय मग आता वैशाली ताईला घेऊन बँकेत जराशी जाऊनच पाहतो. भाजी आणली तेव्हापासून कोणा निवड नावड नाही केली का काही नाही?
एवढी हिरवी हिरवी भाजी खराब होऊन राहिली सारी. मोहिनीला जराशी चिंता नाही आहे का भाज्या खराब होते का काही होते. मग मामाजी गल्ला करते. तुम्ही म्हणते जरासा गोया नाही बनवत म्हणते याचा का चला बा जरासा त्याला बनवून तोंडी लावाले तर किती चांगलं लागते. पण नाही, मोहिनीला तर काही सुचत नाही घरातलं. काय मी बिचारी कायच्यात राहते तर. वैशाली ताई, वैशाली ताई, काय झालं मोहिनी, काय म्हणून राहिली? वैशाली ताई, मी काय म्हणतो, राजेशजी गेले आता ड्युटीवर त्याच्या, तर चालता का आपण बँकेत जाऊन येऊ? चल ना. आणि पटकन जाऊन पटकन येऊन जाऊ. 1-2 घंट्याचं काम आहे आपलं. स्वयंपाक तर झालाच आहे. चला ना. आणि मग मामाजी तर वाढून कोण देईन मग? वाढून द्यायला लागते ना. अजून विचारपूस करून कुठं गेल्या काय गेल्या काय सांगावं गड्या मग आपण. हो गड्या, ह्या गोष्टीचं टेन्शन आहे नाही. आत्याबाई वाढून देईन ना. आत्याबाईला सांगून द्यायला लागते का तुम्ही वाढून देता मामाजीले म्हणून. आत्याबाई वाढून देईन बरोबर आहे, पण आत्याबाई आपल्याला विचारपूस नाही करून काय कुठं चालल्या काय चालल्या म्हणून काय सांगतो मग तेले. हा वैशाली ताई, काय सांगावं गड्या तेले, कुठं चाललो म्हणून सांगावं. असं तर सांगू शकत नाही का पैसे टाकायला चाललो म्हणून, खातं काढायला चाललो म्हणून, असं नाही सांगू शकत आत्याबाईले. बरं ठीक आहे, मी काय म्हणतो, मी सांगतो मै म्हणून लाडक्या बहिणीचे पैसे काढायला चालली म्हणून मी ग्राहक केंद्रात, नाही काय असं सांगून देतो. लागन म्हणून एखादा घंटा यायले ते माहिती इथं नाही आहे म्हणून याटो गिटो करूनच जा लागते तिकडे. हा जमते जमते वैशाली ताई, तसंच सांगा मग. तुम्हीच सांगा, मी जर सांगन का नाही तर मायावर तर सारख्याच होते. आताच तर त्याचं ना माय जरा असं बी नसलं. हो तुम्हीच सांगतो ना. थांब मला एवढी भाजी तोडी तिकडे. ही भाजी कणी हिरवी हिरवी खराब होऊन जाईल मग. 2-3 दिवस झाले आणून ठेवली फ्रीजमध्ये आहे म्हणून ताजी ताजी राहिली. आणि पाणी नव्हतं येईल म्हणून ते हे सडली नाही बिचारी अजून. येईल कणी जरासं कापकूप करून गोह्याना करून घेतो. मामाजीला आवडते व मामाजी तरी खाऊन घेईन. बरं तुम्ही तोडा ना भाजी, तुम्ही भाजी तोडा आणि कापून कुपून जरासं त्याच्यात बनवून ठेवून द्या ना गोह्याना. फ्रीजमध्ये ठेवून द्या. आता बैली सांगून द्या याच्यात ठेवला आहे म्हणून. अन कणी चला पटकन, मी बात तयारी करतो. मी अशी नाही येत बँकेतही गेली तरी जराशी टापटीप येतो ना. म्हटलं इथं पाहिजे बँकेतल्या लोक आहे ना, बाई चांगली आहे, पैसे आहे तर पैसेवाली सारखी दिसून राहिली म्हणून. हो हो बरोबर आहे, दिसली तर पाहिजे का नाही तो का नाही बा. होय बा पैसेवाली अशी ते लोक नाही राहत का पैसेवाले असे दिसते का याच्या तोडला पैसे आहे बा अशी दिसली पाहिजे, अशी तयारी करतो काय. हा वैशाल ते बरोबर आहे तुमचं. करतो तशीच तयारी करतो मी. मस्त मी केस दिसा लावतो ना, नाही तर हे कसं पैसे नसल्यासारखंच दिसते. लोकशाले केस नाही आहे, इतकुशे केस आहे की नाही, चांगलं दिसत आहे. घरी तरी चांगलं दिसते, बाहेर गेलं म्हणजे की नाही ते लंबे केसच चांगले दिसते. कर मग तयारी कर पटकन जाय. हा जातो करतो. काय करा बाई या मोहिनीचं, हा काही तर समजत नाही. तिच्या बरोबर मला बोलणे खायला लावून काय माहिती एखाद्या दिवशी. तसं वाईट काम नाही करत म्हणा ते कोणतं. आता करू नाही राहिली तर चांगल्याच करून राहिली म्हणूनच मी तिला साथही देतो. नाही तर नसता त्याला मी नाही देत असतो. वाईट काम करणाऱ्याला साथ नाही देत मी कधी, पण ते काम चांगलं करून राहिली म्हणून देतो. चला आता भाजी तर गेली फ्रीजमध्ये. आता पहिले सांगून देतो का पैसे आणायला जातो म्हणून. वैशाली काय करून राहिली तू? झालं काय स्वयंपाक पाणी झाला का तुया? हा होत्या बाई, स्वयंपाक गिपाक झाला. ते मेथीची भाजी होती का नाही पडली ते तोडली, तोडताड करून ठेवून दिली आता फ्रीजमध्ये. तर पाहिजा काय त्याचा मी गोह्याना करून ठेवला. मामाजीला द्यायचा आणि मामाजीला वाढून द्यायचा आजच्या दिवस. आता बाई मी कणी जराशी ते माझ्या बहीण लाडक्या बहिणीचे पैसे आले कणी त्याचा मेसेज आला. 2 महिने झाले मी पैसेच नाही काढले. काढून घेतो म्हटलं, अजून डुप्ले गिपले तर पैसे मग काढून घेतो म्हटलं, आपल्या जवळ असले ते पुरते. हो बरोबर आहे, काढून तर घ्यास लागते. काढून घे जाय. किती झाले असं मग आता 2च महिन्याच्या आहे म्हणता नाही, मग काय होईल 3000 रुपये. हा ते बाई आता 3000 आहे, बाकीचे पैसे पहिलेच काढून आणले, ते जवळच आहे माया. आतापर्यंत तर लय झाले असं नव्हते याजवळ पैसे जमा. झाले ना आता बाई, तरी बरेच झाले म्हणा. झाले मला वाटते 20,000 रुपये झाले असं आता एवढ्या दिवसचे. आता काय करतो मी पैशाचं, राहते माझ्याजवळ. कधी अडचणले येऊ बा कामी, नाही तर मग त्याचं कोणी आता बाबू गिबूसाठी बाबू येऊ का बाई येऊ काही येऊ त्याच्यासाठी काही करून घेईन म्हटलं. हो करून घेतो. लेकरा बायासाठी केलं कणी तर कामातच पडते. भांडं कधी कामात पडते बाई अर्ध्या रात्री. आणि पैसा कसा आहे, पैसा आज आहे उद्या नाही आहे, म्हणून भांडं करून ठेवून द्यायला लागते. असेच केले काय मग माझ्या जमान्यात असंच करू मी. थोडे पैसे आले का केले भांडे, तर हेच भांडे तुम्हाला घ्यायच्या कामात पडले. नाही आता महागाईच्या सपाट्यात कुठं होती एवढं मोठं सोनं करणं. हा मला तसंच करायला लागलं, पण आता सोनं किती महाग झालं आता बाई. 1 ग्रॅम करायला जातो म्हटलं तर किती मोठं महाग होऊन जाते. मग एवढे किती महिन्याचे पैसे जमा करायला लागते, तेव्हा कुठं 1-2 महिन्याचे एखादा ग्रॅम सोनं होऊन जाते. मग काय होते ते 1 ग्रॅम मध्ये. बरं जाय मग आता एकटीच जातं का हो, सोबत गिबत नाही काय कोणी तुले? मोहिनीला नेतो ना, 2 जणी जातो ना आम्ही. आता सगळं झालंय, फक्त तुम्हाला ताट वाढून द्या ना मामाजीले. बरं ठीक आहे. आणि भाजी किची कायची केली, त्या बाबाच्यासाठी रश्याची भाजी केली. मोकळी भाजी खात नाही मग ते कणकण करते खाले. डाळ भाजी केली आता बाई, मस्त भात केला आणि पोळ्या केल्या, तेवढा स्वयंपाक करून ठेवलाय. आता तुम्ही वाढून द्यायचा मामाजीले. बरं ठीक आहे ना, चालून जाते त्याइले. ये मग जाय. वैशाली ताई चला ना, झाला ना माझी तयारी. झाली काय तयारी बापा, एवढी तयारी केली काय व? बँकेतच चालू ना बिचारे, बँकेत जायसाठी कोण एवढी तयारी करते? असं वाटून राहिलं का लग्नालाच चालली काय, बँकेत नाही चालली काय म्हणून बँकेतले लोक बाई लग्नाला आली काय म्हणे इथं. मग काय अशी जीव काय, जशी होती तशी चांगली दिसून राहिली होती काय मग? आता बरी दिसून राहिली तुम्हाला आहे ना. हे साजरे मी केस लावतो, एवढे चांगले केस आहे माय,
तर ते चांगलं नाही दिसत काय तुम्हाला? नाही नाही, चल ना, चांगली दिसून राहिली, चांगली मस्त एक नंबर दिसून राहिली मोहिनी तू आता. चला मग लवकर वैशाली ताई, बंद होऊन जाईल नाही तर बँक तिकडे. मग आता काय बंद होते, आता तर उघडली, आता तर 11 वाजले जमते. आताच नाही बंद होत, बँक होते 3 वाजता बंद. नाही माय म्हणणं कसं आहे, उन्हीच्या पहिले पहिले गेलं आणि लवकर लवकर करून येऊन गेलं तर बरं राहते, त्याच्यासाठी म्हणून राहिली मी. हा चल, गोष्टी नको करू इथं, चल लवकर येतो आता बाई मग आम्ही. हा या मग लवकर लवकर जा फक्त. दोघीलाही केवढाला पैसा येते बापा बापा, 1500 रुपये. हा आणि आता मला येत नाही, मला आता माझं वय झालं ना जास्त, त्याच्यानं मला काही भेटत नाही. नाही तर मलाही आता कामात आले असते बाई, 1500 दर महिन्याचे आले असते तर किती रुपये झाले असते गड्या माय आता. नाही वैशाली ताई, इथपर्यंत येऊन गेलो, एक ॲटो नाही सापडला बा आपल्याला. हा असं काय पैदल पैदल जाऊ काय आपण? आता नाही जर सापडला ॲटो तर पैदलच जा लागन, नाही काय? मग आता काय करतो सांग, वापस घरी झाले पुरत नाही. वैशाली ताई आला होय ॲटो, ॲटो थांबन काय पण गड्या का चालला समोर? खालीच काय गड्या तो, पण थांबूनही नाही राहिला तो, तर चालला समोर. कुठं जायचं आहे बाई, बोला कुठं जावं लागते? बँकेत जायचं, बँकेत नेऊन सोडता काय? अरे पण कोण्या बँकेत जावं लागते, नाव घेऊ काही सांगाल? बँका तर मग 1000 आहे, 1000 बँकेत जाता का तुम्ही? काही एकाच बँकेत जाल ना? ज्या बँकेत माझं खातं राहीन भाऊ त्याच बँकेत जाईन ना मी, का भलत्या बँकेत जाईन? अरे बा भाई, तुमचं खातं कोण्या बँकेत आहे मला काय माहित आहे? ते तुम्हाला माहित असन, तुम्ही मला सांगा ना, नाव सांगा ना बँकेचं, तिथं नेऊन सोडतो. वैशाली ताई काय म्हणते होत्या बँकेला, मला तर माहिती नाही, विचार काय नाव आहे काय नाही. तर ऍक्सिस बँक होय ना? मग तुला माहित नाही काय तू कोण्या बँकेत खाता येते म्हणून? ऍक्सिस बँक होय भाऊ. आला काय भाऊ ऐकाले, कोणती बँक होय तर तिथे नेऊन सोडा. किती रुपये घ्याल? बसा, 100 रुपये घेईन दोघीचे. बापा बापा, इच्छा इथं जायचे 100 रुपये कोण घेते भाऊ? 10 रुपये देईन आम्ही दोघी जणी, 20 रुपये देईन दोघीचे. 20 रुपयाचा जमाना आहे काय? एवढं पेट्रोल महाग झालं, गॅस नाही भेटून राहिला आणि तुम्ही मला 10 रुपये देता? त्याच्यापेक्षा तर मी इथंच उभा राहतो, सावलीत झाडाखाली झोपून राहतो, तेथे पुरण मला, पण तुम्हाला न्याले नाही पुरण. भाऊ जाऊ द्या, 50 रुपये घेऊन घे जा, 50 घे जा आणि आम्हाला नेऊन सोडून द्या. आणि काम जर झालं तर आणून नाही द्यायचा तिकून इकडे. हा बाई, तुम्ही मला चांगल्या दिसता ह्या बाईपेक्षा, तर मी कमी जास्त करून 70 रुपये घेईन, त्याच्या खाली घेणार नाही. 50 रुपयात येणं पुरत नाही मला. तुम्हाला वाटते जवळ आहे म्हणून, पण आम्हाला माहिती राहते ऑटोवाले येईल, आणि 100च्या खाली तुम्हाला कोणताच ऑटोवाला येणार नाही. फक्त मी तुम्हाला एकच आहे असा का 70 मध्ये घेऊन जाईल. बरं बरं, बसतो आम्ही, घे 70च घे जा. बसा मग पटकन. बस बस भाऊ, थांबून जा इथं. नाही वैशाली ते हेच आहे ना बँक? मी येतो का तू येत असतं इथं? मला विचारून राहिली, तूच येतो ना नेहमी? हो हो, इथंच येतो भाऊ, थांबून जा जा, इथंच थांबा. थांबलो ना, थांबलो आहे तरी थांबा थांबा करून राहिले बा. भाऊ असं करा ना, 50 रुपये घेऊन घ्या ना, आता इथं आणून सोडलंच तुम्ही. नाही पहिलेच बोली केली होती बाई 70 रुपयाची, 70 रुपयाप्रमाणे आणलं ना तुम्हाला. मग आता 70च ठेवा हातावर, मी 1 रुपया कमी घेणार नाही. नाही तर ऑटोत बसा, जिथून आणलं तिथून नेऊन सोडतो तुम्हाला. वारे बापरे, 50 रुपये घ्यायला तयार नाही आणि आम्हाला उलट नेऊन सोडता म्हणता तिथं? नाही मग असं करा, आमचं काम होऊ द्या आणि आम्हाला नेऊन सोडा तिथं, आणि 1 रुपया घेऊ नका. झालं, आमचं काम होऊन जाते आणि तुम्हाला घाटा सहन करायची एवढीच आहे, तुमचा घाटा येऊन जाते. बाई मला वाटतं ह्याच कारणानं तुमच्या घरचे भाऊ तुमच्यासोबत येत नसाल. हो बरोबर, घ्या 70 रुपये घ्या आणि जा निघा इथून. आणि असं सोडून द्यायला आम्हाला काही एकदम बँकेच्या पायरीवर अंदरच काऊन नेऊन घातला ऑटो? अंदरच सोडून द्यायला पाहिजे होतं, चालाच नाही लागलं असतं जास्त. हे घ्या 30 रुपये वापस घ्या तुमचे आणि जाऊ द्या मला. पागलच दिसते नाही का त्या ऑटोवाला, एकदम आणून घातलं इथं. असं नाही का जरासं खाली उतरवण का काही? काय म्हणून बँकेतले लोक म्हणून असं असते काय म्हणून, घर वे काय म्हणून हे धरलं आणला ऑटो अंदर. जाऊ दे ना, आता त्याच्या बाऱ्यातच विचार करत राहायची काय? चालणं अंदर, गर्दी होऊन जाईल, अजून नंबर नाही लागल. हा वैशाली ताई चला, तुम्ही होत्या वैशाली ताई म्हणून, नाही तर मी त्याला एवढे रुपये दिलेच नसते. 10-20 रुपये तर चालू असतं म्हटलं. अगं तर कधी कधी आपल्याला गरज असली म्हणजे कमी जास्त करून देऊन टाका लागते. एवढी जर गिसगिस करत राहिलो ना तर एकही जणी आले नाही पाहत, मग काय बसतं काय तिथं अर्धा 1 घंटा? त्याच्यापेक्षा ते 10-20 रुपये जास्त गेले तर पुरतील बिचारे. हा चला वैशाली ताई, इथं तर सगळे आपापल्या कामातच आहे व, आणि कोणासोबत बोलू ना, कोणाला काय विचारू मी? इथं सगळे आपापल्या कामातच असते, बँक होई नाही ते काही रिकामी बसले राहते काय? त्याला दिवसभर कामं असते. बोला मॅडम, काय होतं काम? काय करायचं आहे? मी पिऊन आहे. दिवसानं पिऊ नाही भाऊ तुम्ही? असं दिवसा ढवळ्या कोणी पेत असते काय? ते बँकेच्या ठिकाणी इथं चालते का असं पेलेलं? तुम्हाला काही म्हणत गिनत नाही का कोणी? माय भी बाई, तुम्ही ह्याच दुनियेत राहता ना का दुसऱ्या दुनियेतून आलाय? कुठून एलियनच्या दुनियेतून तर नाही आला ना तुम्ही? तर तुम्हाला माहित नाही पिऊन म्हणजे काय होते? तर वैशाली ताई, आपल्याला काय अशाच लोक भेटून राहिले का? तो ऑटोवाला तसा भेटला, हा थोडी पिऊन होता काय माहित, आणि आता हे माणूस पिऊन आहे म्हणते. हा सगळे लोक काय पेलेच भेटून राहिले का आपल्याला? अहो मोहिनी, पिऊन म्हणजे चपराशी होते, बँकेचा चपराशी आहे तो. तो म्हणते सगळे कामं करते, काही काम असेल तर मला सांगा म्हणते. चपराशी होते काय? मला असं वाटलं का माणूस पिऊनच आहे काय, म्हणजे पेलाच आहे काय? भाऊ थोडस मिस्टेक झाली, होतच असते माणसाकडून, नाही काय? चालूच असते. आता होते बा, आता समजत नाही मला तेवढं. काय बाई मिस्टेक झाली म्हणता? लहान लहान लेकराले समजते आजकाल पिऊन म्हणजे काय होते. तर तुम्ही काय शिकल्याच नाही का? अजिबात शिकल्या तर असं ना काही ना काही. भाऊ शिकली आहे मी काय अनपढ दिसतो का तुम्हाला? हा साजरी म्हटलं 7वा वर्ग शिकली आहे म्हटलं मी, 7व्या वर्गापर्यंत. मग आणि तुम्ही मला अनपढ म्हणता काय? अनपढ आहे का मी? हो म्हणूनच समजते तुम्हाला पिऊन म्हणजे काय होते. तर भाऊ मी काय म्हणतो, खातं काढायचं होतं इथे एक,
तसं एक खातं आहेच म्हणा लाडक्या बहिणीचं, त्याच्यात आपण व्यवहार करू शकतो काय, मोठे व्यवहार? नाही, त्याच्यात मोठे व्यवहार नाही करू शकत तुम्ही. तुमचे पैसे आले का नाही तिकडून ते काढू शकता, ठेवू शकता त्याच्यात, असं काही नाही. चालवू शकता तुम्ही त्याले. पण तुम्ही बा त्याच्यात पैसे टाकले असे मोठे मोठे व्यवहार, मग तुम्ही सांगा, तुम्ही जर त्याच्यात पैसे टाकले तर समोर काय वाटन का नाही बा, याच्याजवळ तर पहिलेच पैसा आहे, हे व्यवहार करूनच राहिले आहे, म्हणून मग ते तुमचं पैसा बंद करून टाकन ना. त्याच्यापेक्षा तुम्ही दुसरं खातं काढा, तुम्हाला जर पैसे टाकायचे असेल तर. नाही तर मग याच्यात टाकायचं तुमची इच्छा आहे बा, आपली काही जबरदस्ती नाही आहे. आपलं सांगणं काम आहे, तेवढं आपण सांगतो. मग मला खातं काढायचं आहे भाऊ, खातं काढून देता काय मग मला? मी खातं काढायचं काम नाही करत काही. हा, तुमचा फॉर्म गिर्म भरायचा असेल तर भरून देऊ शकतो. फॉर्म भरायचे घेतो 50 रुपये. 50 रुपये द्या आणि फॉर्म भरून घ्या, कारण खातं काढायसाठी फॉर्म तर बराच लागला. 50 रुपये? बापरे, एवढे रुपये घेता भाऊ तुम्ही फॉर्म भरायचे? नासूकला फॉर्मच तर भरा लागते, एवढे रुपये लागते का त्याचे? मग नाशिकला आहे तर तुम्हीच काऊन नाही भरून घेत? हा, एवढं जरी असतं सोपं तर लोकांनी स्वतःच नाही भरले असते. मला कायसाठी दिले असते 50 रुपये? घेऊन घे जा भाऊ, 50 रुपये घेऊन घे जा. तुम्हीच आणा फॉर्म आणि भरून द्या. हिचं खातं काढायला लागते. तसं हिचं खातं आहे बँकेत, पैसे काढत असते हे लाडक्या बहिणीचे, पण आता पर्सनल खातं काढायचं आहे सेव्हिंगचं. बरं बरं, तुम्ही कोण आहे? याची बहीण आहे काय? नाही नाही, जा भाऊ आम्ही दोघी जणी. मी मोठी आहे, हे लहान आहे. तरीच तर म्हटलं, तुम्ही थोड्याशा हुशारच दिसून राहिल्या आणि ह्या जास्त हुशार दिसून राहिल्या आता थोड्याशा. बहिणी असत्या तर एवढ्या नसत्या राहिल्या. जावा होईना तुम्ही अलग अलग करच्या आहे नाही. देता काय मग भाऊ, फॉर्म भरून देता काय? आणा मग, द्या ना भरून, लवकर लवकर द्या बा माझे काम करून. तिकडे काय म्हणते तर माझ्या घरचा बुवा येईन कणी तर माहीत होऊन जाईन मी इकडे आली म्हणून. लपूनचा व्यवहार आहे माझ्या. असं लपूनचा व्यवहार आहे काय? लपूनच्या व्यवहारासाठी 500 रुपये लागते बाई. हो, उघडकीचा असन तर पैसे नाही घेत आपण, पण लपूनचा जर व्यवहार असला कोणाही बाईचा असो, नंतर मग नवऱ्याला माहीत व्हायची नाही व्हायची गॅरंटी आमची. आम्ही माहीत होऊ नाही देत. त्याचे 500 रुपये लागते आम्हाला अलग. असा कुठचा बँकेचा काही नियम आहे काय? असा कुठंच नाही आहे म्हटलं. बँकेचा थोडी नियम आहे, म्हटलं काय असं नियम आहे म्हणून? हे मी स्वतः घेतो, मग मी माहित नाही होऊ देत ना. तुमचा जर नवरा इथं आलाय उद्या चालून, तुम्ही येता म्हणता नाही इथं पैसे काढायसाठी, मग ते जर भाऊ आता इथं आले समजा, तर मी सांगन ना, नाही नाही याचं खातच नाही म्हणून इथं स्वतः समोरून सांगन. असं म्हणजे ते विचारा नाही तुम्हाला, तरी तुम्ही त्याला सांगून द्याल का खातं नाही इथं बाईचं म्हणून. म्हणजे मग त्याला माहित होईल का बाई इथं आली होती आणि बाईचं खातं इथं आहे म्हणून. म्हणजे तुम्ही सांगाल का खातं आहेच बाईचं. बरं जाऊ द्या, तुम्हाला नसून करायचं नका करू, माझ्या काही विषय नाही. 50 रुपये द्या, फॉर्म भरून देतो. द्या ना मग, गोष्टीच करून राहिले तुम्ही, फॉर्म तर आणून नाही राहिले. फॉर्म भरायला काय लय वेळ लागते का? 2 मिनिटात भरतो. बरं मी फॉर्म भरतो काउंटरवर, या तुम्ही तिकडे. तुमचं आधार कार्ड किती देऊन द्या, मोबाईलचा नंबर द्या, खातं काढायला लागते. मेसेज येईल का तुम्हाला? हा देतो. बरीच आहे बापा मोहिनी. मोहिनी म्हणा चुपचाप राहा, अशासारखं काम आहे मोहिनीचं. मोहिनीसोबत जाणार आले लाता खा लागते एखाद्या दिवशी. बरं झालं का तो ऑटोवाला जास्त बोलणारा नाही निघाला, आणि आता ह्या पिऊ नाही बोलला जास्त. त्याला म्हणते पिऊ नाही म्हणते. अरे बाई, इले अजून तेही समजत नाही. मला माहित नाही एवढी हुशार आहे म्हणून. घरात तर भल्लीच दाखवते, असं वाटते का भल्लं समजते इले. बाहेर असतं निघते माणसाची हुशारी खरी. चल बापा, मी बसतो आता जराशी इथं खुर्चीवर. येते तोपर्यंत फार्म मार्म भरून. आता तिकडे जाऊन काही गोंधळ नाही केला पाहिजे हिनं. नाही तर आणन अजून आफत. काय आफत आणते ना, काय नाही नवीनच अजून. झाला भरला फॉर्म, बात झाली फॉर्म भरून. तर किती भरा लागते हो वैशाली ताई फॉर्म? माझ्या नावं घेऊन लिहिलं त्यानं, आणि बस मोबाईलचा नंबर लिहिला, आधार कार्डाचा नंबर लिहिला, आणि झालं. तेवढं घेतलं, 2 झेरॉक्स लावल्या त्याने, आणि झालं, देऊन दिलं तिथं. सांग, एवढं तर मी स्वतःच केलं असतं, आणि तेवढ्या कामाचे त्यानं 50 रुपये घेऊन घेतले. म्हटलं सांगा किती हुशार राहते ही लोक. तसंच तर राहते बाई, मग ज्याला येत नाही त्याच्याजवळूनच असते, आणि ज्याला येते तो स्वतःच भरून घेते, तो थोडी देते काय मग पैसे. मग आता ते एवढं करते तर 5-50 रुपये तर लागलेच. ते तर कायसाठी बसते इथं, तेच आपलं याच्यावर भागते. वैशाली ताई, आता खातं तर निघालं, पुस्तक म्हणते 2-3 दिवसांनी भेटेल म्हणते. मग आता पुस्तकासाठी अजून यायला का म्हणजे डबल? माय हो गड्या, पुस्तकासाठी मग आता कसं करतो? या तर लागून मग आता, कारण का दुसऱ्याला थोडी देते काही ते पुस्तक, स्वतःच या लागते. येऊन जाऊ ना जरासं. 3 दिवसांनी या म्हणे, बोलावलं त्यानं. पहिले म्हणे 15 दिवसांनी भेटे म्हणे, आता 3 दिवसातच देतो म्हणे, या म्हणे तुम्ही. असं मग पैसे भरले काय ते आता त्याच्यासोबतच? नाही, पैसे नाही भरले सध्या. पैसे म्हणे तेव्हाच भर जा म्हणे, पुस्तक आलं म्हणजे. आता नका भरू म्हणे. मग नाही भरले, फक्त अकाउंट काढायचे दिले 2000 रुपये, तेवढे देऊन दिले मी त्याला. आणि बस झालं, पैसे काढून घेतले आता लाडक्या बहिणीचे. काढले काय मग पैसे? किती निघाले मग आता? निघाले आता 12,000 रुपये. 12,000 होते त्याच्यात. काढलेच तर नाही मी 6 महिन्यापासून, तसेच होते पैसे. मग काढू काढू करून आलीच नाही राजाजीने, आणलंच कुठं मला. मग मी त्याला किती दिवसाची म्हणून राहिली, मलाच काय म्हणते अजून त्याजवळ तर पैसे आहे म्हणते, तुलाच तर पैसे देते म्हणते त्या भाऊ म्हणते. मग मी म्हटलं हो देते माझे भाऊ. मग देते म्हणून तर आता किती बाईले आज म्हटलं मदत होते. मग भाऊ देते तो. हा बाई, असेच भेटले पाहिजे. कसं आहे, कोणी बाईचं काम होते बाई, अडी अडचणचं. हा, कोणाला आपापलं काम असते. चलता मग आता घरी, आपल्याला ऑटो भेटला पाहिजे गड्या. तो ऑटोवाला नाही भेटला पाहिजे, आता दुसरा भेटला पाहिजे. 70 रुपये घेऊन घेतले त्यानं. बापा, घेतले म्हणजे एवढा उन्हाचा टाईम आहे एकतर, आणि खरंच ना गॅस पेट्रोल महाग झालं का नाही झालं माहिती, पण गर्दी किती आहे. मग त्या गर्दीच्या आहे ना, त्याला किती नंबर लावा लागते तिथं. मग ते कमी घेईन काय? पाहिले काय त्या रस्त्याने ऑटो दिसले तुला?
मग एखादाच असला तर तो तर भाव खातच असते. हाव ना गड्या. चला मग पाहू आता, नाही घेतले 50 तर 70 रुपये द्याच लागन दुसऱ्या ऑटोवाल्याले. हो देऊ द्या लागले बाई, येणं न जाणं होऊन जाते कसंही. आता भेटले ना पैसे तुले, हा देते ना आपला भाऊ, बघते ना आपलं थोडंसं कामापुरतं खर्च. हाव चला मग वैशाली ताई, आता आपण आता चल ना मस्त रसगीस पिऊ ना, उसाचा पिऊ नाही तर मग पायनॅपलचा पिऊ. चल ना, तुम्हाला रस पाचतो ना मस्त. खरंच रस पाचतो तुम्हाला आता? चल मग पाच मग. चला बा मग बहीण भाऊ, कसा वाटला तुम्हाला मोहिनीचा व्हिडिओ? चांगला वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कर जा आणि शेअर करून सबस्क्राईब तर नक्कीच कर जा. आणि आपल्याला आज आपल्या बहीण भावाचे नाव घ्यायचे आहे ना सगळ्याचे, आपण आता त्याचे नाव घेऊ ना. विद्या सर्वेताई, मामा मामी, भागवत इंगडे, उमा राऊत, सीमाताई पाटील, देविदास उईके, मीना गोंडाने, रश्मी कुमठेकर, छत्रपती संभाजीनगर, हितेश डहाके, पूनम पाटील, किरण पाटील सुरत, प्रीती सहारे, अर्चना फुलबांदेताई, उमेश ढोरे, वंदना गावंडे मुंबई, हूर सय्यद, सिंधू डोंगरे, रेखा मुवाडीकर वाशी, मनीषा चावरे, अश्विनी पट्टे, प्रतिभा पिकले, अनिता तायडे, कल्पना मांडळे, मराठी लताताई, किरण पापडे, ललिता भरडे, रेश्मा गुल्लाने, वैशाली अँथोनी, गायत्री बरांगे, रश्मी दळवीताई, सुनीता जमगाडे नागपूर, सुनंदा नगरारे, निर्मला रघुवंशी बल्लारपूर, सुषमा गुल्लाने, शुभदा गोठणकर, सीमा बडे, भारती वाघमारे, ज्योती पोचलवार, चित्रा जावरकर, सुजाता डेरे, उमेश पंचबुद्धे, लता चौधरी मुंबई, मनीषा फोंडके, माधवी राऊत, अपर्णा शर्मा, आश्लेषा मेश्राम, सोहम पेंडसे, कुशल कन्नक्के, किरण पाटील. ताई तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझे व्हिडिओ रोज बघता, आवर्जून मला कमेंट करता, त्याच्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. पण तरी पण यातही कोणी जर राहिलं असेल तर चूक भूल माफ कर जा मोहिनीला. आणि कसं असते, आपल्याला कमेंट जेवढ्या दिसते तेवढ्यांची आपण नावं लिहून घेतो, तेवढे नावं आपण घेतो. पण आपल्याला जे नावं दिसत नाही, कमेंट नसते त्या दिवशी, तर त्या लोकांची नावं घेतल्या जात नाही. मग तुम्हाला असं वाटेल की मोहिनीनं नाव घेतलं नाही बा, तर चूक भूल माफ कर जा. त्याचे पण धन्यवाद करतो मी. व्हिडिओ बघता तुम्ही तर, जे डायरेक्ट बघतात, जे इनडायरेक्ट बघतात, सगळेचे धन्यवाद मोहिनीकडून. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला असा सपोर्ट करा. आणि दुसरं चॅनल आपलं विदर्भाची चुगली, ते पण पाहत जा आणि त्याला पण सपोर्ट करा. त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते. भेटू मग आपण आता उद्या. चला बाय बाय सगळेले.